मॅचला आपण सुरुवात करा. अगदी वेळेवरती सर्व सामने कव्हर होत असताना तुम्हाला खरं तर पाहायला मिळतात. सर्व संघांना देखील वेळेवरती उपस्थित दाखवली आहे. सर्व संघांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आज 8 संघांच्या लढती, त्यातून एक संघ लकी ठरेल जो आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा पहिला संघ राहील, तो सुपर 4 साठी दाखल होईल. कोणता संघ आज आपलं नशीब आजमावत असताना सुपर 4 साठी दाखल होईल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मयुरेश भोईर आणि दीपेश भोईर ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकला चिंचवली टीमने, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 5 षटक 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. हा या स्पर्धेचा नियम. वेगळ्या शैलीने ही स्पर्धा तुम्हाला खरं पाहायला मिळतं आणि अगदी रॉयल म्हणजे राजा राजासारखे आयोजन. मॅचला सुरुवात होत्या. पहिलाच बॉल फक्त फ्लिक केला, दिशा दिली. पहिल्या बॉल मध्ये डिक्लर मध्ये सिंगल. त्याच्यानंतर वाकलन टीम ऋत्वी 11 चे पॅकर्स राहुलजी सांगडे वाकलन गावचे जावई यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, स्ट्राइक रोटेट झाली. अकाउंट वैयक्तिकाने संघाचं ओपन केलं फलंदाज मयुरेश भोईरना. यस, हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव इथे जोडली जाते. अतिरिक्त धावेनं संघ 2 या आकड्यावरती. मॅच 5 षटकांची. पहिलं षटक आपण पाहिलं तर पावसारखं षटक, आणि तो षटक फेकत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कुणाल शेळके. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. थोडासा लाईन मधून पटकला. इथे थोडासा लेट कट केल्याचा प्रयत्न होता. वेग बनणार पाहिजे या बॉलवरती, जिथे सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. कोलबट टप्प्याचा बॉल होता. चेंडूला सन्मान दिला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धाबा पाहिल्या तर 3 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन. शांत सुरुवात सध्या मैदानाच्या आतमध्ये ऋत्वी 11 वाकलन संघ करतोय. सन्मानदायक खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत क्रिकेट खेळत असताना प्रहार करण्याचा प्रयत्न. बाकवास कबरलीला हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्या भरपूर मोठ्या पावर सारखं षटक या. चेंडू फरार. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धाबा 2 कंप्लीट केल्या. पुढचा बॉल गोलंदाज कुणाल शेळके. चांगली गोलंदाजी कुणालची. आता प्रहार केलाय, आक्रमण केलाय. ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केलाय, जिथे मयुरेश भोईरच्या बॅट मधून येतोय पहिला षटका ऋत्वी 11 वाकलन टीम साठी. संघाची धावसंख्या पाहिली टोटल 11. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. बाकवास कवलेच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. लांब कार्पेटना तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती धावा येते टोटल 3. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती.
टाइम अलर्ट आहे, लक्ष द्या चिंचवली संघ. तुम्हाला वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील, त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट केला लागेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर बिनबाद बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन हा संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली वाकलन टीमसाठी. दोन्ही सलामी रद्दापे खेळपट्टीवरती आणि तेवढंच चांगलं खेळ दोन्ही सलामीच्या माध्यमातून सध्या तरी वाकलन टीमसाठी चांगलं राहिल्या. सेकंड षटक दुसरा क्रमांकाचा गोलंदाज हितेन पाटील हा गोलंदाज झालाय. हितेन हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल प्रहार केलाय, हितेन वरती आक्रमण केलाय, ठोकला ब्रँडेड षटकार फलंदाज मयुरेश भोईरच्या बॅट मधून दुसरा षटकार. हितेनचा विचार केला तरी या हंगामामध्ये पिसावरच्या स्पर्धेमध्ये खरं तर बाईक मिळाली होती आणि त्याच गोलंदाजावरती आता आक्रमण केलं मयुरेश भोईरनं. 6 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिला संघ 20 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकअप कमबॅक, ओ विकेट. लगेच बॅकअप दिला गोलंदाज हितेन पाटीलला. जिथे हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला महत्वाची विकेट. मयुरेश भोईर मैदानातून बाहेर. टीमला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकासाठी सध्या रोहित मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पाहिली संघ 20 या आकड्यावरती. पुढचा बॉल हा ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स पाहिला. यस पंचांचा इशारा की वाईट बॉल आणि गोलंदाजाला 1 बाउन्स अलर्ट देखील केलाय. 1 धावेनं संघ 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन. मयुरेशची विकेट गेल्यानंतर आता कोणता खेळाडू जबाबदारी खेळ साकारेल वाकलन टीमसाठी हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं. समोर पाहिलं तर रोहित भोईर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज या पुढचा बॉल हितेन पाटील. लेटकट केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटच्या दिशेनं उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. 1 धावेनं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील खूप महत्वाचं आहे, कारण की डॉटच्या ऐवजी तुम्हाला जर सिंगल डबल आला तर धावफलक चांगलं हलतं राहील आणि एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. त्याच ईर्ष्यानं त्या रणनीतीनुसार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऋत्वी 11 वाकलन टीमला करावे लागेल. दुसरा षटक पुढचा बॉल गोलंदाज हितेन पाटील. समोर दीपेश भोईर हा फलंदाज सलामीचा खेळाडू. प्रहार केला, आक्रमण केलाय, फटका चांगल्या प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला फलंदाज दीपेश भोईरच्या बॅट मधून पहिला षटकार. करायला 6च्या मदतीनं धावगतीला तर वेग दिलाय. टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती ऋत्वी 11 वाकलन. पुढचा बॉल गोलंदाज हितेन पाटील. समोर पुन्हा एकदा दीपेश. इथे वेगवान बॉल होता, लाईन खराब आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल.
पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवंतर धाव जोडली जाते ना अवंतर धावेनं संघ 29 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. या षटकाचा विचार केला तर अद्याप 4 मध्ये 15 खर्च केला. सुरुवात भरपूर चांगली आहे. बॅटिंग करत असताना वाकलन टीमसाठी जरूर एक विकेट गमावला आणि त्याच्यानंतर दीपेश भोईर आणि रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खोलवर टप्प्याचा बॉल पाहिला, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बिसावला. हा डॉट चेंडू. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज हितेन पाटीलला 5 मध्ये 15 खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल समोर तेवढाच ताकदवर फलंदाज खरं तर दीपेश भोईर स्ट्राइक एंड वरती. शेवटचा अंतिम बॉल. पद तालिकेचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, उचलते फेकतील. अंतिम बॉल वरती सिंगल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. धाव पुस्तकावरती 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चला स्पीडअप करा. चिंचवली संघ जास्त उशीर करू नका, कारण की एकच संघ आपल्याला सुपर फोर साठी बाहेर काढायचा. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला विनंती करेन की आपली इनिंग आपण वेळेनुसार समाप्त करा. 15च्या सरासरीने सध्या धावा जमा केल्यात मॅच मध्ये. बॅटिंग करीत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमनं दीपेश भोईर, त्याच्यानंतर रोहित भोईर आणि एक चेंडूची विकेट गेली. फलंदाज मयुरेश भोईर, ज्या फलंदाजानं वैयक्तिक 18 धावांचे योगदान दिलं. अद्याप चांगलं खेळ ऋत्वी 11 वाकलन टीमसाठी राहिलाय. इथून पुढे कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला जर कमबॅक करायचं तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू विकेट हा करिश्मा करावा लागेल गोलंदाजांना. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. नीरज जांभळे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर दीपेश भोईर हा फलंदाज. चला फास्ट केला चिंचोली संघ. आकाश जास्त वेळ घेता. तिसरा षटक, पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती नीरज. पहिलाच बॉल. लाईन चांगली आहे, योग्य लाईन, योग्य दिशा गोलंदाजी, अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती ठेवली आहे सध्या गोलंदाज नीरज जांभळेनं. आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. चेंडूचं लाईन मेरिट पाहावं लागेल. फलंदाज दीपेश भोईरला सलामीचा खेळाडू आहे. हा प्रकार पूल केलाय, फुल सक्सेसफुल स्ट्रेट डाइव केलाय. अगदी दमदार फटका पाहायला मिळाला. हा दुसरा षटकार येतोय फलंदाज दीपेश भोईरच्या बॅट मधून. खेळ करते सध्या दीपेश भोईर हा फलंदाज. वैयक्तिक पाहिलं तर 14 धावांचं योगदान सध्या या मॅच मध्ये देत असताना दीपेश भोईर. पुढचा बॉल. इथे लाईन पाहावी लागेल. यस, ऑफस्टमच्या भरपूर बॉल बाहेर होता. पंचानं लगेच दंडित घोषित केला. इट इज द आकड्यावरती. हा चांगली बॅटिंग करते, चांगलं स्टार्ट मिळतं, ओपनिंग ब्लास्ट करतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दीपेश भोईर. पुढचा बॉल. पुन्हा प्रकार प्रहार केला, फटका बसला. इलिमिनेशन ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक पकडलं, झेल संपलाय. दीपेश भोईरचा केला धक्का लागते. दुसरा बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला.
खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील. स्टार्ट भरपूर चांगलं मिळालं. आता इथे बॅकअप कमबॅक करेल का गोलंदाजी करीत असताना श्रीराम 11 चिंचवली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हो प्रार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ओ आकाश सोडलाय झेल. जीवनदा मिळाला फलंदाज विकी जाधवला मिळतील सिंगल. बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला दिलेलं जीवनदा म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं आकाश शेळकेनं. जिथे जीवनदान दिला विकी जाधवला. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डबल 44 या आकड्यावरती. अंकुश शेळके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर विकी जाधव. ज्या खेळाडूला जीवनदान दिलंय सध्या चिंचवली टीमला तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस केलाय जिथे सिंगल पाहायला मिळतं. एक धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल 45 पाहिलं तर फलंदाज दीपेश भोईर आऊट झाल्यानंतर थोडंसं धावेसाठी आता संघर्ष मॅचमध्ये होत आहे. कारण की दीपेश आक्रमण झालं होतं. त्याच्या बॅटमध्ये आपल्याला चौका षटकार पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर मोठ्या पटक्याची आता प्रतीक्षा करतोय सध्या ऋत्वी 11 वाकलन संघ. पुढचा बॉल गोलंदाज अंकुश बॉलिंग ट्रॅकवरती. समोर रोहित भोईर. तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खेळाडू पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य या चौथ्या षटकामध्ये दिलं जातंय. हलवापणे आता प्रवास संघ जाऊन पोहोचला टोटल 46 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर इथे पाटीलला खर्च केला 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये निलेश जांभळेच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. या षटकाचा विचार केला तर थोडंसं कमबॅक करून देतोय अंकुश शेळके. हा गोलंदाज दीपेशला दिले जीवनदान आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल आणि त्याचं उदाहरण देत असताना ठोकलाय षटकार. बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन विकी जाधवला जीवनदान दिल्यानं त्याच्यानंतर आक्रमण केलं सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील हो. इथे दोन्ही फलंदाज एकच लाईन वरती. आता एखाद्या फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. जिथे हा तिसरा धक्का रनआउटचा शिकार झालाय. फलंदाज रोहित भोईर मैदानातून बाहेर.
एकच वादा आमचे राजू दादा, त्याच्यानंतर सुनीलजी पडके साहेब असतील आणि आमचे क्रिकेटवरती प्रेम करणारे बबलू, कुठे मॅच असो त्यांचं देखील भरपूर चांगलं सपोर्ट सिस्टम सातत्यानं, त्याच्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव आपण पाहतोय. सर्व गुण संपन्न असं आमचा बबलू. या स्पर्धेमध्ये देखील त्याची खूप मेहनत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 53 धावा. विश्रांतीचे क्षण आमचे ऑफिशियल 2 अंपायर्स सुनीलजी तांडे सर, त्याच्यानंतर सत्यभान काकडे सर. विश्रांतीचे क्षण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. हरकत नाही, या आरामाची गरज आहे, कारण की या 4 महिन्यामध्ये भरपूर बिझी शेड्यूल पाहतो यांचा. स्कवर लेग तुम्ही अंपायर्स पाहता. गंगाई फार्मचे सर्वा मुकेश शेट यांना तुम्ही पाहता. ऑफिशियल स्कवर लेग मध्ये पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार केली जाते आणि मेन पंच आमचे बालू पडके. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 53 धावा. शेवटचा स्लॉगरचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय रोहित पाटील. हा 5वा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये श्रीराम 11 चिंचवड टीमने केला. समोर पाहिलं तर विकी जाधव ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं, आता शेवटच्या क्षणी आक्रमण केलं जाईल का? यस, पहिलाच बॉल फुलटास फटका बसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जिथे पहिल्या बॉल वरती यस विकेट आली आणि 4था धक्का बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला फलंदाज विकी जाधव मैदानातून बाहेर. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. 4था धक्का लागला वाकलन टीमला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित. हो, हेलिकॉप्टर अटॅक केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तो. अंतिम क्षणाला अगदी चांगला बॅकअप दिला आकाश शेलकेनं. जिथे या बॉल वरती धावा आल्या त्या मात्र 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल डबल 55 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धावा जमा करे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन संघ. समोर फलंदाज पहिला करण भोईर. ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत संधी साधली. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या फलंदाज करण भोईरांना प्रवीण जाधव करतो. या बॉलवरती देखील धावाला 2. संघ जाऊन पोहोचला. टोटल 57 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रोहित पाटील चांगली गोलंदाजी करता. मागील षटक पाहिलं तर खरं तर अंकुश शेलकेनं चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर रोहित पाटील. फुलटॉस बॉल व्यवस्थित रडार मध्ये हा फटका आला नाहीये. क्षेत्ररक्षक आकाश बॅकअप थोडस चुकलंय. अंतिम क्षणात चेंडूची अडवणी तोपर्यंत या बॉल वरती ताबा कंप्लीट केला. 2. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न फसला जिथे रनआउटचा शिकार. धक्का लागला 5वा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रजत भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोर पाहिलं तर प्रवीण जाधव आहे. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट हा सेट केला जाईल ऋत्वी 11 वाकलन टीमच्या माध्यमातून. हा एकविरा इव्हेंट या वाहिनीनं या स्पर्धेला कव्हर केलाय आणि कमी कालामध्ये सर्वाधिक जास्त प्रसिद्धी घेणारी वाहिनी कोणती असेल तर ती आई एकविरा इव्हेंट आहे. याचं कारण आहे संदेशबाईंची भरपूर मेहनत असेल आणि त्याच्यानंतर सातत्यानं त्यांच्या माध्यमातून क्वालिटी आणि क्लॅरिटी भरपूर चांगली दिली जाते.
म्हणून तर या बाईनं आज टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वाधिक जास्त प्रसिद्धी घेतली आहे. इथे ऑफसाईडला हा बॉल लॉक केलाय. अंतिम बॉल वरती मोहर 6 धावांची लावली. पहिला पूर्वार्धाचा खेळ झाले समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस तब्बल धावा जमा केला. 65 बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमने 66 धावांचा भलं लक्ष सेकंड सत्रामध्ये प्रवास श्रीराम 11 चिंचोड टीम समोर. पुढची मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूया. पुढची मॅच असेल एका साईडला श्री गणेश वलबल यांना त्या संघासमोर फाईट करेल क्रियांश 11 देवीचा पाडा. या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. पहिल्या फेरीमध्ये चौथी मॅच एका साईडला क्रियांश 11 देवीचा पाडा आणि त्या संघासमोर श्री गणेश वलवली. चला टॉस साठी या. दोन्ही टीमच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार आहे. क्रियांश 11 देवीचा पाडा आणि त्याला फाईट करेल श्री गणेश वलवली. शेवटचा पुकार आहे. तुम्ही टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर काही करून आपल्याला टॉस करायचा. चला लक्ष असू द्या. चिंचोड संघ सामना जिंकला तर जो खेळाडू सामनावीर ठरेल त्याच्यासाठी सुनीलजी पडके साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा सपोर्ट सिस्टम आहे चिंचोड टीम साठी. चला टॉस साठी या. रोशन चला या टॉस साठी. वलवली टीमच्या संघनायक आपण टॉस साठी या. देवीचा पाडा संघाचा स्क्वॉड आलाय त्याच्यामुळे मी वलवली टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. देवीचा पाडा टीम साठी सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय कर्मभूमी आमची देवीचा पाडा जन्मभूमी कानपोली विनाबाई आपले हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी या. दोन्ही टीमचे संघनायक वरती आपण टॉस करूया. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये 8 संघांचा पॉल पाहिला ना. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश वलवली आणि त्या संघासमोर फाईट करेल क्रियांश 11 देवीचा पाडा. करतोय पुढची मॅच पहिल्या फेरीमध्ये शेवटची लढत तुमच्या समोर येईल. क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला फाईट करेल श्री गणेश वलवली. या दोन संघादरम्यान टॉस होतोय. 5 षटकाची मॅच कंपल्सरी तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतील. टॉस द बॉस. यस क्रियांश 11 देवीचा पाडा टीम टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यस तर सेकंड सत्र लक्ष 66 धावेचा प्रवास आहे. श्रीराम 11 चिंचवली संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले.
कमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो. तर ऋतू 11च्या पॅकेज आमचे मित्र राहुलभाई सागडे हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांना आज खरं तर वागलन टीमला पॅक केलंय. त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. मॅचला होते सुरुवात 66 धाब्यांचा लक्ष्य. सेकंड सत्र पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल होता आणि व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला नाही आहे. जिथे पहिल्या बॉलवरती एक धाब्यानं वैयक्तिकांना संघाचा अकाउंट हे ओपन केलंय. सलामीची जोडी पाहिली तर अमोल शेळके आणि कुणाल शेळके ही सलामीची जोडी. स्टार्ट चांगला हवा बॅटिंग करत असताना चिंचोली टीमसाठी, कारण की 30 बॉलमध्ये 66 धाब्यांचं लक्ष्य तुम्हाला पार करायचं ना, त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं स्टार्ट हवाय. स्ट्राइक वरती आता कुणाल शेळके हा फलंदाज, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दीपेश भोईर. इथे लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली पाहायला मिळाली. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये म्हटलं तर 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात, त्याच्यामुळे तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करणं हे खूप महत्त्वाचं. क्लासिकल बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये करणं हे गरजेचं असतं आणि अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज दीपेश भोईरची. पुढचा बॉल वेगवान बॉल, चेंडू हवेमध्ये. ओ विकेटची संधी पकडल्या झेल. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा झेल कॅरी केला, जिथे हा पहिला धक्का श्रीराम 11 चिंचवली टीमला. कुणाल शेळकेचे विकेट मैदानातून बाहेर. कुणाल शेळके मैदानातून बाहेर झाला. थोडासा दबाव टाकला होता गोलंदाजी करत असताना ऋतू 11 वाकलन टीमला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अवघ्या सिंगल वरती हा पहिला धक्का लागलाय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हितेन पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय ऋतू 11 वाकलन टीम. अगेन्स्ट केलेला चिंचोली टीम समोर पहिल्या षटकामध्ये थोडासा प्रेशर निर्माण केलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाज दीपेश भोईरची. बॅटिंग देखील भरपूर चांगली झाली. अष्टपैलूची कामगिरी सध्या ऋतू 11 वाकलन टीमसाठी करता. समोर नवीन खेळाडू आलाय. 3ऱ्या क्रमांकासाठी हितेन पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल बॅटची नरेच यष्टरक्षकाला बेट करत असताना डिक्लेअर स्वरूपमध्ये ही सिंगल. एक धाव जोडली जाते. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 2 या आकड्यावरती. स्ट्राइक पुन्हा रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती फलंदाज अमोल शेळके. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज दीपेश भोईर. पुढचा बॉल लेट कट केल्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर वलंग येतो. अभय फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केलाय. सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये बिसाला. अजून एक डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती नियंत्रित अशी गोलंदाजी सध्या दीपेश भोईर करतोय. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धाबा 1 विकेट. थोडंसं जखडून ठेवलं. बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला धावांसाठी संघर्ष हा मैदानावरती करावा लागतो. शेवटचा अंतिम बॉल पॉवर सर्कलचा पहिला षटक. पॉवरफुल गोलंदाजी दीपेश भोईरच्या माध्यमातून. समोर अमोल शेळके. अंतिम बॉल. हो या पटक्यांची गरज होती. क्लासिकल म्हणजे पहिलं देखील म्हटलं होतं इनफिल्ड क्लिअर करणं हे महत्वाचं चिंचवड टीमसाठी आणि शेवटच्या बॉलमध्ये तो केला फलंदाज अमोलला, जिथे अमोलच्या बॅटमधून अंतिम बॉलवर त्याला चौकार.
असणार श्रीराम इलेव्हन चिंचवली टीमला. सेकंड ओव्हर दुसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दुसरा ट्रम कार्ड ऋत्वी इलेव्हन वाकलन टीमचा गोलंदाज मयुरेश भोईर. समोर फलंदाज पाहिलं तर हितेन पाटील हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रहार करण्याचा प्रयत्न वेगानं बॅट फिरवली. क्षेत्ररक्षक आहेत उचलतीपैकी थोडंसं फंबलिंग झालं, थोडं लेझी पाहिलं आणि त्याचा लगेच फायदा उचलत असताना या बॉलवरती जिथे सिंगल होती तिथे धाबाला 2-2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. टोटल फलकावरती धाबा पाहिल्या तर 8 धाबा धावपुस्तकावरती. 8 धाबा धावपुस्तकावरती मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय सध्या बॅटिंग करत असताना श्रीराम इलेव्हन चिंचवली संघ. फलंदाज कुणाल शेळके आऊट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अमोल शेळके आणि हितेन पाटील ही जोडी. प्रहार करावा लागेल. अभिनय तर कपिने मॅच मध्ये संघर्ष मोठा करायचा चिंचवली टीमला. तो संघर्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत असताना हा फटका एक्झिक्यूट केला. हितेन पाटीलच्या बॅट मधून तडाखा 6 षटकार. व्यासपीठावरती आम्ही पाहतोय खरं तर देवीचा पाडा टीमचे 40+ संघनायक बीके पालचंद्र पाटील यांचे इथे शुभागमन झालंय. आपले हार्दिक स्वागत आहे. षटकार आले 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये. हो टोटल 14 या आकड्यावरती. चौदा धावा धाव पुस्तकावरती. हितेनला चांगला खेळ करावा लागेल. 66 धावांचं लक्ष्य पार करायचा तर या जोडीला करिश्मा मैदानावरती करावा लागेल आणि तो करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये हितेन करतोय. 14 धावा धाव पुस्तकावरती. सेकंड षटक घ्या. पुढचा बॉल गोलंदाज मयुरेश भोईर तिसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये विकेटची संधी. हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅचला कॅरी केली. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. चिंचवली टीमला संघाची धावसंख्या पहिली 14 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॅकअप दिलं गोलंदाज मयुरेश भोईरना, कारण की मागील बॉलवरती षटकारानं त्याच्यानंतर विकेट. नवीन फलंदाज उमेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. उमेश पाटील आणि अमोल शेळके ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयुरेश भोईर. ओ क्षेत्ररक्षक होते. शॉट बॅकवर्स कव्हर निघाला. कॅच ड्रॉप झाली. जीवनदान. फलंदाज अमोलला जिथे विकेट. रनआउटचा शिकार. रिव्ह्यू सिस्टम नाहीये. रनआउटचा शिकार झाला फलंदाज अमोल शेळके हा तिसरा विकेट मैदानातून बाहेर.
तून बाहेर गेलात पूर्णपणे दबाव सध्या चिंचवली संघावरती धावा येत नाहीये हे डोकेदुखी राहिल्या 66 धाब्याचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि तो लक्ष पार करीत असताना पूर्णपणे प्रेशर टाकलाय गोलंदाजी करीत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला चांगली गोलंदाजी मयुरेश भोईर आता नवीन खेळाडू आकाश हो वेगवान बॉल लेंथ लाईन चांगली होती सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला हा देखील डॉट चेंडू भरपूर चेंडू डॉट केलाय त्याच्या कारणास्तव सध्या फलकावरती धावा पाहिल्या तर अवघ्यात 14 धावा धाव पुस्तकावरती आहेत दुसरा षटक दुसरा पॉवर प्ले हा षटक फेकण्यासाठी गोलंदाज मयुरेश भोईर फुटबॉलचा वापर पुढे येऊन केल्याचा प्रयत्न फटका फसलाय फकेला जेल अजून एक ते धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला चौथा खेळाडू आकाश शेळके मैदानातून बाहेर पाहते अगदी चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दिपेश भोईरनं चांगली गोलंदाजी केली ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा पाहिल्या तर 6 धावा खर्च केला 1 विकेट आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला तर मयुरेश भोईरनं देखील चांगली गोलंदाजी साकारली 8 धावा खर्च करीत असताना 2 धक्के दिले टोटल 4 विकेट 1 रनआउट झाला त्याच्यामुळे 4 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात अजूनही पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 52 धावांची गरज आता प्रवास खूप मोठा राहिलाय लांबचा प्रवास करायचा कमी बेलामध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला तो प्रवास सुखरूप करायचा ना तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर मैदानावरती करावा लागेल सध्या फलंदाज पाहिलं तर उमेश पाटील आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय करण भोईर हा गोलंदाज पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता फुल केलाय फटका चांगला मिळेल फक्त एकच धाव डिक्लेअर स्वरूपमध्ये 1 धावेनं संघ जाऊन पोच 2 धावा माफ करा डायरेक्ट गेला त्याच्या कारणास्तव 2 धावा जर टप्पा गेला तर सिंगल 2 धावाला 2 धाव्याच्या मदतीनं संघ 16 या आकड्यावरती प्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना उमेश पाटीलला कारण की जाणले इथे संघ अडचणीखाली सापडलाय अडचणीतून सुखरूप बाहेर न्यायचं असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल 16 धावा धाव पुस्तकावरती षटक क्रमांक 3 मार्ग असता पहिल्या बॉलमध्ये डब्बल 2 धावा आल्या दुसरा बॉल करण प्रहार करण्याचा प्रयत्न ओव्हरपिचचा बॉल अगदी समोर केल्याचा प्रयत्न होता त्याच्या कारणास्तव सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल गेलाय डॉट चेंडू पाहायला मिळतो जेवढे चेंडू डॉट खेळतील तेवढा प्रेशर वाढेल बॅटिंग करत असताना चिंचवली संघावरती प्रेशर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची आहे तिसरा ट्रम्प कार्ड तिसरा गोलंदाज हा प्रॅकर पूल केला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला उमेश पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार या पटक्याची प्रतीक्षा होत होती कारण की मोठ्या पटक्यांची गरज आहे सध्या बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला 4 विकेट गमावल्या त्याच्यामुळे आता पूर्ण टीमची जी जबाबदारी आहे ना ती उमेश पाटील या फलंदाजावरती आहे आणि ती जबाबदारी सध्या स्वीकारली आहे फलंदाज उमेश पाटीलला आणि त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहिला 6 धाव्याने संघ जाऊन पोहोचला टोटल डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली तिसरा षटक थोडंसं सल्ला मस्तक दिला गोलंदाजाला कारण की एकच विकेट आता महत्वाची आहे सध्या गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमसाठी ती विकेट आहे फलंदाज उमेश पाटीलची आणि त्या विकेटसाठी तुम्हाला जालं कट हे रचावा लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना सध्या करण भोईर प्रेशर आहे कारण की मागील बॉलवरती षटका त्याच्यानंतर हा दबाव गोलंदाजावरती अतिरिक्त वाईट स्वरूपमध्ये एकदा जोडली जाते
एकने संघ जाऊन पोहोचला टोटल 23 आकड्यामध्ये शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता 23 धावा पुस्तकावरती 15 मध्ये 43 धावांची गरज आहे सामना अजूनही बॅलन्स असं नाही की सामना एकतर्फी झाला सामना बॅलन्स सामन्यामध्ये अजूनही उमेश पाटील आणि जोपर्यंत उमेश पाटील तोपर्यंत विजयासाठी आशेची किरण नक्कीच असेल चिंचवली टीम साठी जिथे चौकार उमेशच्या बॅट मधून मदतीनं 27 आकड्यावरती 27 धावा पुस्तकावरती 14 मध्ये 39 धावांची गरज मॅच मध्ये थोडस टर्न देण्याचा प्रयत्न उमेश करतो जिथे प्रेशर दबाव टाकलं होतं वाकलन टीमनं आणि त्या दबावाला आता रिलीज करतो फलंदाज उमेश पाटील एक षटकार एक चौकार वैयक्तिक 12 धाब्यांचं योगदान चला थोडा फास्ट केला वाकलन संघ जास्त वेळ घेऊ नका विनंती करेन संघ नायकाला ऑफ साइडला केला लावून कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील जर्सी नंबर 18 आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं वय वर्ष अगदी कमी असेल वीर हा क्षेत्ररक्षक पाहिला विराट कोहलीचा फॅन आहे 18 नंबरची जर्सी त्याने सध्या पदार्पण केली यस 13 बॉल 38 धावांची गरज मॅच मध्ये आता टर्न घेतोय चिंचवली संघ अंतिम बॉलवरती कदाचित यस विकेट हा धक्का लागलाय 5वा बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न घेतलाय सध्या वाकलन टीमला आता समीकरण पाहिलं 12 मध्ये 38 धावांची गरज गरज ती मात्र 38 धावांची ऑन स्क्रीनवरती वीरला पाहता अगदी कमी वयामध्ये खरं तर पदार्पण केलं या संघामध्ये आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये त्याचा स्टँडर्ड असतं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगली भूमिका त्याची या टीमसाठी असेल त्याच्यामुळे त्याला अगदी डीपमध्ये त्याला सेट केलं लॉंग ऑफमध्ये 12 बॉल 38 धावांची गरज कोणता संघ हा सामना जिंकेल अध्यापिक खेळपट्टीवरती फलंदाज उमेश पाटील हा खेळाडू आणि जोपर्यंत तो राहील तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये श्रीराम 11 चिंचवली संघ असेल शेवटपर्यंत चांगला खेळ उमेश पाटीलला करावा लागेल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय चौथा ट्रम्प कार्ड गोलंदाज पाहायला मिळेल प्रवीण जाधव ह्या गोलंदाजावरती टीमची आता जबाबदारी दिली 12 मध्ये 38 धावांची गरज त्याच्यामुळे आता प्रत्येक बॉलवरती प्रहार हे करावा लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला पहिला बॉल प्रहार केलाय पहिल्याच बॉलवरती विस्फोटक बाणा आजमावलाय पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला उमेश पाटीलला टोकलाय हा ब्रँडेड षटकार टीम साठी उमेश बॅट मधून षटकार आला आणि या फटक्याने दिलासा दिला जाईल कारण की समीकरण पहिल्याला 12 मध्ये 38 ची गरज होती पहिल्याच बॉल मध्ये 6 ला आता येणारे 11 बॉल आणि 32 धावांची गरज 11 बॉल 32 समीकरण प्रेशर आता गोलंदाज प्रवीण जाधव वरती असेल जास्त वेळ देखील खर्च करता लक्ष द्या वाकलन टीम फिल्डिंग सेट साठी तुम्ही जास्त वेळ खर्च करता कारण की आजच्या दिवसामध्ये लक्ष असू दे एकच संघ आपल्याला बाहेर काढायचा सुपर 4 साठी प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट ओ या बॉलवरती सिंगल आली एक धाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 35 35 धाबा
अजूनही पाहिलं 10 मध्ये 31 धावांची गरज आहे. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राधीन आणि डॉट चेंडू सध्या हव्यात गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती नीरज जांभळे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढची मॅच पाहायला मिळेल. खरं तर एका साईडला श्री गणेश वलवले आणि त्या संघासमोर फाईट करेल क्रियांश 11 देवी सपाडा. 10 बॉल 31 गोलंदाज तयार. पहिला बॉल अगदी खोलवर जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पम्बलिंग. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे ती वाचवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल. गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमला जर तुम्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका कराल ना तर अगदी सोपं राहील आव्हान बॅटिंग करीत असताना चिंचवली टीमसाठी. या बॉलवरती धावाला 2. 9 मध्ये 29 धावांची गरज आहे. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज नीरज जांभळे हा फलंदाज. 9 बॉल 29 गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रवीण जाधव प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज फलंदाज बाद. हा धक्का लागलाय 6वा बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला. विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. आता 8 बॉल आणि 29 धावांची गरज. जसजसे विकेट जसे डॉट चेंडू येतील तस तसा प्रेशर पूर्णपणे वाढेल बॅटिंग करीत असताना चिंचवली संघावरती. पुढचा बॉल ओ यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचित फलंदाज बाद. 7वा धक्का 7वा विकेट मैदानातून बाहेर. बॉल 29 धावांची गरज. उमेश ज्या खेळाडूवरती पूर्णपणे विश्वासानं तो खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. हे खरं तर डोकेदुखी राहिली आहे सध्या चिंचोली टीमसाठी. कारण की उमेशला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं होतं आणि अशा स्थितीमध्ये सध्या उमेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 7 बॉल 29 धावांची गरज आहे. या बॉलमध्ये किमान एक तरी मोठा फटका हवा आहे. चौकार किंवा षटकार या अपेक्षा धरून बसलाय चिंचोली संघ. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अंकुश शेलके हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 बॉल 29 समीकरण. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रवीण जाधव. लाईन पाहावी लागेल. यस वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव जोडली जाते. समीकरणामध्ये बदल झालाय. 7 मध्ये 28 ची गरज. 9व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये अंकुश शेलके हा फलंदाज. अंतिम बॉल फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. उचलते फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. 1 धावेला प्राधान्य. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टोटल संघाची धावसंख्या पाहिली 39 39. आता 6 मध्ये 27 धावांची गरज. हा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहिल्यात चिंचवली टीमसाठी. मॅच पासून अगदी दूर घेऊन चालत करते चिंचवली टीमला. येणारा प्रत्येक डॉट बॉल हे शुभसंकेत देतील गोलंदाजी करीत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमसाठी. 5 मध्ये करायचे 27 गोलंदाज तयार. प्रहार केलाय. मिळतील या बॉलवरती डिक्लर मध्ये 2.
समीकरण 4 मध्ये आता गरज 25-25 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 4 मध्ये 4 षटकाराले तरी देखील सामना गमावा लागेल. बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला एखादा नशिबाची साथ गोलंदाजीच्या माध्यमातून चुकी हवाय तो मात्र बॅटिंग करत असताना चिंचवली टीमसाठी. समोर अंकुश ओ प्रहार करण्याचा प्रयत्न इष्टांचा वेध 8वा विकेट मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मंथन. आठ विकेट गमावल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10व्या क्रमांकाचा खेळाडू उमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विके जाधव लो फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेट ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य दिला. आता 2 मध्ये 24 धावांची गरज. मॅचची हवा काढली. मॅच मध्ये पगडा भारी गेला. सध्या गोलंदाजी करत असताना ऋतू 11 वाकलन टीमनं ओ सुपर बॉल परफेक्ट यॉर्कर गोलंदाज विके जाधवच्या माध्यमातून. आता शेवटचा अंतिम बॉल असेल. मॅच एकतर्फी झाली. पुढची लढत पाहायला मिळेल. खरं टॉस जिंकलाय तो मात्र क्रियानशील पण देवीचा पाडा टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय श्री गणेश वलवली टीमला. यस मॅच जिंकला. अभिनंदन टीम ऋतू 11 वाकलन. हार्ड लक श्रीराम 11 चिंचवली. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. चला लगेच विनंती करेन देवीचा पाडा संघ आपल्या 11 खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जा. देवीचा पाडा गावाचे ज्येष्ठ वरिष्ठ टीम सपोर्टसाठी जे आले असतील त्यांना सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो.